नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या ठाण्यातील आनंदनगर येथे असलेल्या स्वामी मठामध्ये आहोत आणि आपण समोर पाहिलं तर आज स्वामींचा प्रकट दिन आहे, जो मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। स्वामींच्या भक्तांची आहे मोठी गर्दी आज या स्वामी मठामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। सुंदर असं आयोजन जे आहे ते आध्यात्मिक सेवा संस्था या श्री स्वामी समर्थ मठामध्ये या ठिकाणी स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळते। स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आज भाविक जे आहेत त्या मोठ्या संख्येने या ठिकाणी या मठामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। सुंदर असं आयोजन जे आहे ते आज या ठाण्यातील स्वामी मठामध्ये झालेलं पाहायला मिळते। फुलांची आरज जी आहे ती स्वामींच्या इथे आपल्याला मठामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळते। अतिशय भक्तिमय आणि धार्मिक वातावरण जे आहे ते या मठामध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रकट दिन आहे आणि ह्याच प्रकट दिनानिमित्त आपण पाहिलं तर स्वामींचा अक्कलकोट येथे कुठेतरी प्रकट जो आहे तो झालेला होता असं स्वामी भक्तांमध्ये मानलं जातं आणि आज तोच दिवस जो आहे तो प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो। आणि याच प्रकट दिनानिमित्त आज स्वामी मठामध्ये आज स्वामी भक्तांची या ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मनोभावे दर्शन करताना या स्वामी मठामध्ये या ठिकाणी भाविक जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात। अगदी चिमुकल्यांपासून ते महिला ज्येष्ठ नागरिकांपासून स्वामी भक्त जे आहेत ते या स्वामी मठामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात। महाप्रसाद चालू आहे। नक्कीच स्वामींचा प्रकट दिन आहे तो या ठाण्यातील घोडबंदर रोड येथे असलेल्या या स्वामी मठामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। भाविकांची गर्दी जी आहे ते मोठ्या संख्येने पाहायला मिळते। सर, मॅडम काय सांगाल, आज स्वामींचा प्रकट दिन आहे, मोठ्या उत्साहात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळते। स्वामींबद्दलचं प्रेम, आदर, श्रद्धा ही प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। कसा आजचा एकंदरीत प्रकट दिन आहे तो साजरा होताना? सकाळपासून सगळ्या सेवा आमच्याकडे घेण्यात येतात। देवीचे पाठ असतात, परत सारामृताचे पाठ असतात, परत स्वामींची रामरक्षा स्तोत्र असतं, दुर्गा सप्तशती असतं, अशा रीतीने नामस्मरण चालतं। आणि स्वामींबद्दल काय वाटतं, म्हणजे स्वामींबद्दल प्रेम तर आहे, आदर आहे, शब्दात नाही सांगता येणार एवढं काही, सगळं काही स्वामीच आहे, शब्दात नाही सांगता येणार मला। खूप आता आम्ही 10-12 वर्षापासून येतोय आणि खूप आम्हाला इथे येऊन खूप चांगलं सगळं स्वामी म्हणजे दिन कसा साजरा होतो? आजचा प्रकट दिन एकदम चांगल्या प्रकारे साजरा होतोय आणि आत्मीयता जेवढी स्वामींबद्दल आम्हाला आहे तेव्हा इतर लोकांना खूप आहे। स्वामी आमच्या इथले शाश्वत स्वामी आहेत, म्हणजे ते आहेत, म्हणजे इथे आम्हाला भिवू नको तुझ्या पाठीशी आहे त्याप्रमाणे ते खरोखर आहेत। पाठीमागे आमच्या सोबत स्वामी आहेत। नक्कीच भव्य अशी गर्दी जी आहे ते आपल्याला, संकट आले तरी स्वामी आम्हाला तारून नेतात, कितीही संकट येऊ दे स्वामी आहेत आमच्या पाठीशी। नक्कीच सर, काय सांगा, आजचा एकंदरीत प्रकट दिन आहे, मठातर्फे कसा साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो? प्रकट दिवस जो आहे आपला, नेहमी आपण स्वामींचा प्रकट दिवस, स्वामींची जयंती, गुरुपौर्णिमा असे अनेक सण आपण साजरे करत असतो। रोज आपली सकाळी 8 वाजता दुपारी आरती होते, 10:30 वाजता नैवेद्य आरती होते, 6:30 वाजता नैवेद्य आरती असते। आपल्या जे महिला मंडळ आहे, 350 महिला मंडळाचा ग्रुप आहे, ते प्रत्येक जण घरून नैवेद्य आणतात आणि नैवेद्य आणल्यानंतर स्वामींची आरती करत असतात। असे अनेक प्रोग्राम इथं होत असतात आणि आपला मठ म्हणून सर्वजण इथं सहकार्य करत असतात। इथे जे पण भाविक आहेत, जे पण सहकार्य करणारे आहेत, ते सर्व आपलं म्हणून सर्व करत असतात। कोणी
इथं आला तर फक्त स्वामी सेवक म्हणूनच करत असतो. आपल्या येथे अनेक कार्यक्रम राबवले जातात. एक दिवशी पारायण, त्याच्यामध्ये गुरुचरित्र पारायण असेल, शिवलील अमृत असेल, अधिकमाची पोथी असेल. सकाळी 6 वाजेपासून तर संध्याकाळी साधारण 5-5:30 पर्यंत एका दिवसात संपूर्ण पारायण पूर्ण केलं जात असतं. नामस्मरण जप हे नेहमी केलं जात असतं. एकादशीच्या दिवशी हरिपाठ केला जातो. दुर्गाष्टमीच्या दिवशी सप्तशती पाठ केला जातो. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी स्वामी सारामृत रात्रसेवा जी असते ती केली जाते. प्रत्येक सणावाराला रामजन्म असेल, कृष्ण जन्म असेल, असे जे अनेक जे सण आहेत ते अनेक सण हे साजरे केले जात असतात. आणि त्या अनेक सणांचं उत्साहाने सर्वजण अगदी हिरिरीने भाग घेत असतात. आज जवळपास आमच्या नेहमीच्या अनुभवाप्रमाणे जवळपास 18 ते 19 हजार लोक महाप्रसाद घेत असतात. पण एवढा मोठा कार्यक्रम असला तरी सुद्धा कोण व्यक्ती कसं येतं, कोण वाढप करतं, कोण पत्रवाळी देतं, म्हणजे आम्ही कुणाकडेही काही मागत नाही. परंतु प्रत्येक जण कोणी 1 मिठाची पिशवी देईल, कोणी 1 किलो तांदूळ देईल, कोणी 100 किलो देईल. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या स्वामींच्या आज्ञेप्रमाणे स्वामी त्यांना जी बुद्धी देतील त्या बुद्धीप्रमाणे प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काही देत असतं. असा एकही असा व्यक्ती नाही की त्याने इथं काही दिलेलं नाही. तसंच या येथे आल्यानंतर इथलं एक वैशिष्ट्य आहे की अहमदाबादहून जेव्हा स्वामी इकडे आले होते, पायी जात होते, त्यावेळेस एक दिवस एक रात्रभर आपल्या वटवृक्षाखाली स्वामी थांबलेले होते. त्यामुळे ह्या जे स्थान आहे वटवृक्ष म्हणजे ते आपलं बाहेरचं जे आहे ते तिथं थांबलेले, त्याच्यामुळे ही पावनभूमी झालेली आहे. इथं आलेल्या प्रत्येक जणाची फक्त इच्छा व्यक्त करावी, त्याची इच्छा पूर्ण होते. आल्यानंतर तो मग काही ना काही प्रसाद आणेल आणि फक्त स्वामींना नामस्मरण पाहिजे, बाकी दुसरं कशाचीही गरज नाही. तुम्ही फक्त नामस्मरण करा. आणि इथं येणारा किंवा प्रत्येक आज कोणत्याही क्षेत्रात गेलं तर प्रत्येक अडचणीतून जातो. कितीही पैशावाला असू द्या, कितीही गरीब असू द्या, कुणाला शारीरिक अडचण आहे, कुणाला आर्थिक आहे, कुणाला बौद्धिक आहे, आणि काहींना एवढं सुख असून उपभोगण्यासाठी शरीर साथ देत नाही. अशा ज्या अनेक अडचणी आहेत या अडचणींना स्वामी प्रत्येक जण इथं मात करतात. फक्त स्वामींच्या इथं यायचं, तुम्ही नम्र भावेने स्वामींना विनंती करायची, तुमच्या प्रश्नांना उत्तर तुम्हाला नेहमी मिळत असतात. धन्यवाद. नक्कीच स्वामी भक्त आहेत. बाबा अनेक वर्ष स्वामींची सेवा करताय, काय स्वामींबद्दल वाटतं तुम्हाला आज प्रकट दिनानिमित्त? स्वामीबद्दल एक वाटतं मला, मी एवढी इतकी सेवा केली पण लोक दवाखान्यात जरी गेले तरी माझ्यापासून विभूती घेऊन गेल्याशिवाय राहत नाहीत. आणि तिथे जाऊन विभूती लावली तर त्यांचं दुखणं बरं होतं आणि वापस मला भेटायला येते लोक. एवढं इथं चमत्कार आहे स्वामीचा. ही जागा फार पवित्र आहे. गाय एक आहे पण डॉक्टर लोक गायीचं गोमूत्र न्यायला माझ्यापाशी येते, बाटली भरून. स्वामींबद्दलचं प्रेम बघून कसं वाटतं? आज बाहेरपर्यंत गर्दी आहे. अहो प्रेम तर आम्हाला तर वाटतं पण जगाला वाटायला प्रेम आम्हाला तर खुद वाटतं की आम्ही का. मला 20 वर्ष झालं इथं सेवा करतो. किती वेळेस बोललं, किती वेळेस काय काय केलं. स्वामी कुठं कुठं बसविले पण स्वामी बसायच्या जागीच येऊन बसले. पण आता आमची विनंती आहे की इथून स्वामीला कुठे जाऊ नये आणि कुठं हलवू नये. एवढी विनंती करतो मी की म्युन्सिपाल्टी आजबाद इथे येऊ देऊ नये. स्वामीला एवढी विनंती करतो आणि जगाला मी सांगतो किंवा तुम्ही भावा परिमाणे इथं या, आरती करा, पूजा करा, जप करा, तुमचं भलं होत चालेल आणि चांगलं व्हायलंय. म्हणूनच मला एवढी बुद्धी दिसते, म्हणून मी सेवा करतो. मला 20 वर्ष झाले ते सेवा करतो. नक्कीच सर, काय सांगाल स्वामींबद्दल 2 शब्द तुमच्याकडनं ऐकायचे? श्री स्वामी समर्थ. आज स्वामी प्रकट दिन आहे. सर्वांना प्रकट दिनाच्या शुभेच्छा. मी एवढंच सांगू इच्छितो की हा मठ जवळपास 20 वर्ष झालं आज हा मठ इथे आहे. मठाचं पहिलं स्वरूप खूप साध्या पद्धतीने होतं. प्लास्टिकचं ताडपत्री होती, बांबू लावलेले होते.
त्याच्यानंतर हळूहळू या मठाचं रूपांतर चांगल्या पद्धतीनं बरेचसे राजकीय नेत्यांनी इथं सहकार्य करून चांगल्या पद्धतीनं हा मठ बनवण्यात आला आणि हळूहळू भाविक पण श्रद्धेने ते येऊ लागले आणि आज तुम्ही बघत असेल कितीतरी भाविक आज आलेले आहेत. जर गुरुवारी अराउंड 2 ते 3 हजार भाविक तर दर्शनाला येतात आणि बाकी प्रकट दिन असो, दत्त जयंती असो किंवा बाकीचे त्योहार असो, ह्या वेळेला जवळपास 15,000 20,000च्या अशा पटीनं लोक येतात इथे आणि सर्वजण श्रद्धेने ते